नमस्कार, मी डॉक्टर सौरभ पटवर्धन, नंदादीप नेत्रालय येथे मी नेत्रतज्ञ म्हणून काम करतो. आज या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत ते काचबिंदूच्या तपासणीविषयी. याच्यामधली एक महत्त्वाची तपासणी ज्याला मी पेरिमेट्री म्हणतो. काचबिंदूची जी सुरुवात होते त्यामध्ये डोळ्याचं जे दृष्टी क्षेत्र आहे ते एका बाजूनी कमी व्हायला लागतं. म्हणजे आपण बऱ्याचदा डोळ्याच्या डॉक्टरांकडे चेकअपला गेला असाल आणि त्यावेळी आम्ही तुम्हाला एक समोर चार्ट दाखवतो आणि तो तुम्हाला वाचायचा असतो. तर याच्यामध्ये आपण मध्यभागची दृष्टी म्हणजे सेंट्रल विजन आम्ही चेक करत असतो. पण बाहेरची विजन मात्र आपल्या नॉर्मल तपासणीमध्ये आपल्याला चेक करता येत नाही. म्हणून त्यासाठी या मशीनचा वापर केला जातो. याला पेरिमीटर असं म्हणतात आणि या टेस्टला पेरिमेट्री म्हणतात. या टेस्टमध्ये आपला एक डोळा झाकला जातो आणि एका डोळ्यानं आपल्याला समोर स्ट्रेट बघायचं असतं आणि त्याच वेळी मशीन काय करतं की लाईटचे स्पॉट, वेगवेगळ्या तीव्रतेचे लाईटचे स्पॉट आणि साईज प्रमाणे हे आपल्या वेगवेगळ्या दृष्टी क्षेत्रात त्याचं प्रोजेक्शन होत असतं त्या लाईटचं. आणि आपल्याला जर तो दिसला तर आपल्याला बटन दाबायचं असतं. म्हणजे मशीन ते ॲक्सेप्ट करतं की तुम्हाला हा लाईट जो आहे तो दिसलेला आहे. अशा प्रकारे आपल्या जी दृष्टी क्षेत्र आहे ते 360 डिग्री म्हणजे सगळ्या बाजूचं दृष्टी क्षेत्र या तपासणीद्वारे मेजर केलं जातं. आणि हे फार महत्त्वाचं आहे कारण हे बाहेरचं दृष्टी क्षेत्र कमी झाल्याचं आपल्याला कुठलंही लक्षण किंवा त्रास सुरुवातीच्या स्थितीत जाणवत नाही. आणि त्यामुळे काचबिंदू आहे की नाही तुम्हाला हे कळण्यासाठी ही तपासणी करणं गरजेचं आहे. आयडियली ही तपासणी 40 वर्षानंतर दरवर्षी करत राहणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि बऱ्याच ज्या मी पाहतो परदेशामध्ये कंपनीज आहेत तर त्या आपल्या कामगारांना सुद्धा हे करणं कायम कंपल्सरी असतं. तसेच जे हेवी व्हेकल ड्रायव्हर्स आहेत त्यांना सुद्धा ही दृष्टी क्षेत्राची तपासणी दरवर्षी करणं हे ॲक्च्युली आयडियल आहे किंवा बंधनकारक आहे. कारण लक्षात घ्या, एखादा जर ड्रायव्हर आहे जो हेवी व्हेकल वापरतोय आणि त्याला एका बाजूचं दिसायचं कमी झालंय तर याच्यामुळे अर्थातच ॲक्सिडेंटचा धोकाही खूप जास्त असतो आणि त्याला स्वतःला आणि बाकीच्यांना सुद्धा याच्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. ही तपासणी अशा लोकांनी ज्यांना फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे काचबिंदूची त्यांनी तर अगदी कमी वयापासूनच दरवर्षी करणं हे फार महत्त्वाचं आहे. काचबिंदूमध्ये मी पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय गेलेली दृष्टी आपल्याला परत आणता येत नाही कारण तशी कुठलीही ट्रीटमेंट उपलब्ध नाही. पण हे जर दृष्टीचे क्षेत्र जर कमी होत असेल आपलं आणि जर आपण वेळच्या वेळी त्याची ट्रीटमेंट चालू केली तर आपल्याला आहे त्या स्थितीत हा काचबिंदू थांबवता येऊ शकतो. त्याच्या विषयीचे ट्रीटमेंट्स आत्ता उपलब्ध आहेत. त्यामुळे हा काचबिंदू वाढायच्या आधीच जर आपल्याला थांबवायचा असेल तर त्याचं योग्य वेळी निदान होणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठीच ही पेरिमेट्री टेस्ट आपण दरवर्षी करून घेणं हे फार महत्त्वाचं आहे. तुम्हाला जर मधुमेह असेल, थायरॉईडचा त्रास असेल, ब्लड प्रेशर असेल, तुम्हाला डोळ्याला मार लागला असेल, कुठलंही ऑपरेशन पूर्वी झालेलं असेल, डोळ्याला पूर्वी सूज येत असेल किंवा स्टिरॉईडचा वापर केला गेला असेल तर अशा सगळ्यांनाच ही दृष्टी क्षेत्राची तपासणी दरवर्षी करणं घेणं हे फार महत्त्वाचं आहे. पण जनरली सुद्धा हेल्दी लोकांनी सुद्धा 40 वर्षानंतर ही तपासणी करून घेणं योग्य राहील. याचं कारण 40-50 वयानंतर 100 पैकी 2 ते 3 लोकांना काचबिंदू होण्याची शक्यता असते आणि ते जर आपल्याला लवकर डिटेक्ट झालं तर त्यांना आपण पूर्ण अंधत्वापासून वाचवू शकतो. त्यामुळे पेरिमेट्री टेस्ट जर तुम्हाला ॲडवाईज केली असेल तर जरूर करून घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला रेग्युलर फॉलोअप करणं हे फार महत्त्वाचं आहे. धन्यवाद.